नुसतं पाणीपुरी नाव जरी ऐकलं तरी सुद्धा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। तर आता ह्या पुऱ्यांचा तुम्ही आवाज ऐका। तर ऐकलात ना किती क्रिस्पी अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर अशा ह्या टम्म फुगलेल्या एकदम कुरकुरीत अशा पाणीपुरीच्या पुऱ्या आज आपण घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि 1 कप रव्यापासून मस्त अशा टोपलीभर या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि ह्या पुऱ्या तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आणि यासोबतच आपण पाणीपुरीचं तिखट पाणी, गोड पाणी, पाणीपुरीचा मसाला संपूर्ण डिटेल रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमची देखील पाणीपुरी अगदी गाड्यावर मिळते तशीच बनवून तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी आपण पाणीपुरींच्या पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे। तर आता रवा कुठला घ्यायचा, तर परफेक्ट पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 कप जाड रवा घ्यायचा आहे। बारीक रवा चुकूनही घेऊ नका, नाहीतर तुमची पुरी एकदम कुरकुरीत होणार नाही। त्यासाठी इथे आपल्याला जाड रवाच लागणार आहे। त्यानंतर पाव वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा कप नसेल तर अशा पद्धतीची तुम्ही वाटी घेऊ शकता, जी खालून वरून एकसारखी असेल अशा पद्धतीची वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने संपूर्ण प्रमाण इथे आपल्याला घ्यायचं आहे। 1 वाटी रवा, त्यासाठी पाव कप मैदा घातलेला आहे। मैदा आणि रवा छान असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर यासाठी आपल्याला अर्धा कप खळखळ उकळतं पाणी घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल एकदम उकळलेलं गरम पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि हे आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे। 1 कप रवा, पाव कप मैदा आणि अर्धा कप उकळतं गरम पाणी, बस इतकंच साहित्य आपल्याला पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणार आहे। यामध्ये आपल्याला मीठ किंवा सोडा, तेल काहीच वापरायचं नाही, फक्त रवा, मैदा आणि पाणी वापरूनच आपण ह्या पुऱ्या बनवणार आहोत। तर पाणी सुरुवातीला गरम असतं, त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं। एकदा थोडंसं कोमट झालं का लगेचच आपल्याला हे हाताने छान असं मळून घ्यायचं आहे। तर अर्धा कप पाण्यामध्ये हे परफेक्ट पीठ मळून होतं। यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर पीठ हे थोडंसं मऊसर होतं, मग पुऱ्या ह्या तेलकट होतात आणि तळल्यानंतर मऊ पडतात। अर्धा कप पाणी हे अगदी परफेक्ट आहे। तर आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटं अगदी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं। जितकं छान तुम्ही पीठ मळून घ्याल तितक्याच छान तुमच्या पाणीपुरीच्या पुऱ्या देखील बनवून तयार होतात। तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो का आमच्या पुऱ्या फुलत नाहीत आणि जरी त्या फुलल्या तरी थंड झाल्यावर त्या मऊ पडतात। तर असं होऊ नये म्हणून यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या पुऱ्या अजिबात मऊ पडणार नाहीत किंवा त्याच्या पापड्या सुद्धा बनत नाहीत। महिनाभर जरी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ह्या पुऱ्या स्टोअर करून ठेवल्या तरी देखील त्या अशाच कुरकुरीत आणि टम्म फुललेल्या राहतात। तर आता इथे आपलं पीठ मळून झालं, यावरती एक कॉटनचा रुमाल झाकूया आणि अर्ध्या तासासाठी आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊया। तर हे खूप गरजेचं आहे, कमीत कमी हे पीठ अर्धा तास हे भिजायलाच हवं, तरच आपल्या पुऱ्या अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात। तर पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाणीपुरीचे गोड पाणी तयार करून घेऊया। गॅसवरती इथे मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलं। पाण्याला छान उकळी आली का यामध्ये आपल्याला अर्धा कप चिंच घालायची आहे। तर चिंच इथे तुम्ही कुठलीही वापरू शकता, लाल किंवा काळ्या रंगाची। तर माझ्याकडे काळ्या रंगाची चिंच होती तर ती इथे मी घातलेली आहे। त्यानंतर अर्धा कप चिंचेसाठी इथे आपल्याला पाऊण कप गूळ घालायचा आहे आणि आता हे गूळ आणि चिंच आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे असंच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने जर आपण चिंच आणि गूळ शिजवून घेतली तर जास्तीत जास्त चिंचेचा पल्प निघतो आणि थोडा सुद्धा तो वाया जात नाही। त्यासाठी चिंच आणि गूळ शक्यतो शिजवून घ्यायचं। तर इथे पहा, इथे 10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकाल चिंच आणि गूळ अगदी व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेऊया। खूप जास्त थंड नाही, कोमट करून घ्यायचं आहे। आणि एक 5 ते 10 मिनिटांनंतर चिंच आणि गूळ छान असं कोमट झालेलं आहे। तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेवेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की चिंचेमध्ये बिया वगैरे असतील तर त्या अगोदर काढून घ्यायच्या आणि मगच मिक्सरला छान याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी एका बाउलवरती गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हे चिंच आणि गुळाचा पल्प काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल किती स्मूथ असा ह्याचा पल्प बनून तयार झालाय। यामध्ये आपण चिंच गूळ शिजवून घेतला होता, त्यामुळे खूप जास्त पल्प निघतो, जरा सुद्धा वाया जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही देखील चिंच आणि गूळ शिजवूनच याचा पल्प काढून घ्या।
तर आता हे पल्प आपण एक गाळणीतून छान असं गाळून घेऊया। तर मिक्सर जारमध्ये सुद्धा थोडासा चिंचेचा पल्प लागलेला होता, तर त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घालून यामध्येच टाकून घेते, म्हणजे गाळणीला चिटकलेला संपूर्ण पल्प ह्या बाउलमध्येच पडतो, अजिबात ह्या गाळणीला चिटकून वगैरे राहत नाही। तर अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण चिंचेचा पल्प गाळून घेतलेला आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी परफेक्ट आहे। चिंचेचं गोड पाणी हे अशाच कन्सिस्टन्सीचं असतं, पण तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ करू शकता, किंवा खूप जास्त घट्ट हवी असेल तर घट्टसुद्धा करून ठेवू शकता, पण ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। तर आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा भरून इथे आपल्याला चाट मसाला घालायचे आणि चवीपुरतं अगदी थोडंसं साधं मीठ घालायचे। आणि आता हे संपूर्ण कोरडे मसाले आपण या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया। तर ही चटणी आपल्याला शिजवून घेण्याची वगैरे अजिबात गरज नाही। आपण ही चटणी थोड्या वेळासाठी अशीच ठेवून दिली का संपूर्ण मसाले यामध्ये छान अशी मुरले जातात आणि त्याची चव अगदी छान येते। ह्या स्टेजला थोडीशी चव चाखून बघायची, काही कमी जास्त वाटलं तर यामध्ये इथे तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर इथे आपलं परफेक्ट असं गाड्यावर मिळते तसंच गोड पाणी बनवून तयार झालेलं आहे। तर गाड्यावर सुद्धा अशाच पद्धतीने बनवतात, ते शिजून वगैरे घेत नाहीत। तर इथे आपल्या चिंचेचं गोड पाणी बनवून तयार झालंय, तोपर्यंत इथे आपलं पाणीपुरीच्या पुऱ्यांचं पीठ देखील अगदी छान असं भिजलेलं आहे। तर आता हे पीठ आपण परत एकदा 3 ते 4 मिनिटे छान असं मळून एकदम सॉफ्ट करून घेऊया। खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही, हे पीठ घट्टच असतं, जेवढं जास्त घट्ट पीठ असेल तितक्या छान कुरकुरीत अशा पुऱ्या बनवून तयार होतात। तर तुम्ही बघू शकाल हे पीठ मी छान असं 3 ते 4 मिनिटे मळून घेतलेलं आहे। तर आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। एकसारखे गोळे तयार करण्यासाठी ह्या पिठाचा अर्धा पोर्शन घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने याला लांबट आकार देऊन घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने गोळे तयार केले की एकसारख्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार होतात। तर संपूर्ण गोळे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। 1 कप रव्यामध्ये साधारण 50 ते 60 पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार होतात। जेव्हा आपण मार्केटमध्ये गाड्यावर खायला जातो तेव्हा 20 रुपयाला फक्त 4 ते 5 पुऱ्या खायला भेटतात, पण त्याच 20 रुपयामध्ये आपण घरी टोपलीभर पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार करू शकता, ज्या की बनवायला अतिशय सोप्या आहेत। तर आता हे गोळे जे आपण करून घेतलेत त्याला थोडासा गोल आकार देऊन घेऊया। तर बऱ्याच जणांना वाटतं की ह्या पुऱ्या बनवायला खूप किचकट आहेत, पण नाही, ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या नेहमी घरीच बनवाल, इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। कारण हेच प्रमाण वापरून मी बऱ्याचदा ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, अगदी परफेक्टच बनलेल्या आहेत प्रत्येक वेळी। तर तुमच्या देखील ह्या पुऱ्या अगदी परफेक्टच बनतील। तर इथे पहा, इथे मी सगळ्या गोळ्यांना आकार देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल किती सारे हे गोळे बनवून तयार झालेले आहेत। तर 1 कप रव्यामध्ये इथे आपले 50 ते 60 पुऱ्या बनवून तयार होतात। तुम्हाला जर भीती वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही अर्धा कप रव्यापासून ह्या पुऱ्या बनवून पहा, मग तुमची रेसिपी परफेक्ट झाली तर पुढच्या वेळेस तुम्ही 1 कप रव्यापासून बनवू शकता। तर आता आपण ह्या पुऱ्या तयार करून घेऊया। तर पुऱ्या तयार करत असताना सगळ्या बाजूने एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे। एका बाजूला जाड एका बाजूला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची नाही, मग ती फुलत नाही। तर तुम्ही बघू शकाल साधारण इतपत जाडीची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळ करायची नाही, नाहीतर ती पुरी पापडी बनते, आणि खूप जास्त जाडही करायची नाही, जाड केली तर तळल्यानंतर ती मऊ पडते। तर मीडियम साईजची इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही याची थिकनेस बघू शकता, पुन्हा एकदा मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते। तर साधारण इतपत पातळ आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तर संपूर्ण पुऱ्या आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया। पुऱ्या लाटत असताना एखादा इथे कॉटनचा किंवा किचन टॉवेल तुम्ही अंथरून घेऊ शकता आणि त्यावरतीच आपल्याला ह्या पुऱ्या अशा पद्धतीने मांडून ठेवायच्या आहेत। तर एका लाईननुसार आपल्याला ह्या पुऱ्या लाटून ठेवायच्या आहेत, कारण जेव्हा आपण तळण्यासाठी ह्या पुऱ्या घेऊ तेव्हा सगळ्यात आधी जी पुरी आपण लाटून घेतली तीच सगळ्यात आधी आपल्याला तळण्यासाठी घ्यायची आहे। त्यासाठी एखाद्या किचन टॉवेलवर किंवा तुम्ही तांदळाचं पोतं वगैरे सुद्धा घेऊ शकता, त्यावर ह्या पुऱ्या अशा पद्धतीने अरेंज करून ठेवायच्या आहेत। तर इथे मी अर्ध्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, साधारण 30 ते 35 पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आणि अशा पद्धतीने मी एका लाईनीने अरेंज करून ठेवल्यात। तर आता हे आपण पुऱ्या तळून घेऊया। तर तळत असताना वरची बाजू वरी आणि खालची बाजू खालीच करायची आहे। खालची बाजू जर वरच्या साईडने आपण तेलामध्ये सोडली तर ती पुरी तळल्यानंतर मऊ पडते। तर ही गोष्ट सुद्धा एक लक्षात ठेवायची आहे। तर पहा, वरची बाजू वरी आणि खालची बाजू खालीच करायची आणि तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने वरून प्रेस करायचं, म्हणजे प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुलून तयार होते। आणि पाणीपुरीच्या पुऱ्या तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे
तेल हे अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। हलका हलका धुवा निघेल इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। तुमचं जर तेल थंड असेल तर पुऱ्या ह्या अगदी व्यवस्थित फुलणार नाहीत। अगदी छान असं धुवादार तेल गरम करायचं। एकदा का पुऱ्या छान अशा फुलून तयार झाल्या का त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती 1-2 मिनिटे आपल्याला ह्या पुऱ्या परत अशाच पद्धतीने अलटपलट करून तळून घ्यायच्या। म्हणजे अगदी छान अशा टम्म फुलून आणि क्रिस्पी पुऱ्या बनवून तयार होतात। तर पहा, एक बॅच इथे आपली तळून झालेली आहे। तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या गॅसवरतीच एक पुरी तेलामध्ये सोडायची। एक पुरी फुलली का मगच दुसरी पुरी यामध्ये सोडायची आहे। एकाच वेळी भरपूर अशा पुऱ्या सोडायच्या नाही। पहिल्यांदा सुरू एक पुरी सोडायची, एका पुरीला छान असं चमच्याने प्रेस करून फुलवून घ्यायचं। मग ती बाजूला करून दुसरी पुरी यामध्ये सोडायची आहे। ती फुलवून घेऊन मग तिसरी पुरी सोडायची आहे। तुम्हाला जर मेंटेन होत नसेल तर 2 ते 3 पुऱ्याच एका वेळी तळून घ्या। मग तुम्हाला एकदा का सवय झाली का मग एका वेळी तुम्ही जास्त पुऱ्या तळून घेऊ शकता। मला सवय आहे त्यासाठी मी एका वेळी 7 ते 8 पुऱ्या तळून घेणार आहे। खूप जास्त पुऱ्या सुद्धा एकाच वेळी तळायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि पुऱ्या ह्या एकदम तेलकट तयार होतात। तर पहा, एकदा का पुऱ्या फुलल्या का गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवर 1-2 ते 3 मिनिटे ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर पहा, इथे मी काही पुऱ्या तळून घेतल्यात। तर किती मस्त अशा क्रिस्पी आणि एकूण एक पुरी मस्त टम्म फुलत आहे। एक सुद्धा पुरीची इथे पापडी तयार होत नाही, तुम्ही बघू शकाल। तर संपूर्ण पुऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। तेलात पुरी सोडली का हलकंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पुरी ही मस्त अशी फुलते। आणि तेलामध्ये पुऱ्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती 1-2 मिनिटे ह्या पुऱ्या आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत। तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। तर किती मस्त अशा क्रिस्पी अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल 1 कप रव्यामध्ये छान अशा टोपलीभर पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। ह्या गाळणीवरती बसत नव्हत्या त्यामुळे मी एका टोपल्यामध्ये त्याला शिफ्ट करून घेतलेला आहे आणि तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। मस्त अशा क्रिस्पी आणि टम्म फुललेल्या अशा ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आणि तुम्ही बघितलंत ना, किती साधी आणि सोपी रेसिपी आहे। फक्त यामध्ये मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवून ह्या पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या देखील अगदी अशाच मस्त क्रिस्पी बनवून तयार होतात। तर तुम्हाला मी काही पुऱ्या इथे तोडून सुद्धा दाखवते, तर तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या फुलक्या आणि क्रिस्पी बनवून तयार होतात। तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे पाणीपुरी घरी नक्की ट्राय करून पहा आणि ह्या पुऱ्या तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आणि हवं तेव्हा तुम्हाला जेव्हा पाणीपुरी खायची असेल तेव्हा पटकन पाणी बनवलं का ह्या पुऱ्या तयारच असतात आणि मस्त असं तुम्ही हे पाणीपुरी एन्जॉय करू शकता। तर आता ह्या पुऱ्यासाठी लागणारा आपण आलूचा मसाला बनवून तयार करून घेऊया। तर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते छान असे उकडून घेतलेले आहेत। उकडून घेतलेले बटाटे छान असा हातानेच मॅश करून घ्यायचे, मॅशरने वगैरे मॅश करायचे नाही। त्यानंतर 1 कप इथे मी पिवळे वाटाणे असतात ते शिजवून घेतलेले आहेत। शिजवत असताना फक्त यामध्ये मी थोडीशी हळद घातली होती। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा इथे आपल्याला जिरा पावडर घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरतं साधं मीठ घालायचे। आणि आता हे सगळे मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि इथे आपला मस्त असा चटपटीत आलूचा मसाला देखील बनवून तयार झालेला आहे। तर आता हा मसाला मी एका दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करून घेते। तर असा हा आलूचा मसाला बनवून तुम्ही पाणीपुरी बनवली का खायला सुद्धा ती खूप जास्त टेस्टी लागते। वेगळा असा रगडा वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। असा हा आलूचा मसाला इथे आपला तयार झालेला आहे, तो देखील आता आपण बाजूला ठेवून देऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचे इथे आपल्याला पाणीपुरीचं तिखट पाणी ते तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर देठासहित घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर जितकी कोथिंबीर घेतली त्याचा पावभाग इथे आपल्याला पुदिना घालायचा आहे। पुदिना खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर हे पाणी खाल्ल्यात जात नाही। त्यानंतर अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरवी मिरची, 2 चमचे इथे आपल्याला गूळ घालायचा आहे आणि 2च चमचे इथे आपल्याला चिंचेचा पोळ घालायचा आहे। त्यानंतर ही चटणी आपण मिक्सरला छान असं वाटून घेऊया। सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं, त्यानंतर 2 चमचे पाणी घालून परत एकदा हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे याला गाळण्याची वगैरे अजिबात गरज लागत नाही। तर बनवलेली इथे पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्येच मी इथे 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे, ते यामध्ये काढून घेऊया।
परत झाकणाला सुद्धा ही चटणी लागलेली आहे, ते सुद्धा पाणी घालून आपण यामध्ये टाकून घेऊया। तर साधारण इथे मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल या पाण्याला रंग अगदी सुरेख आलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ घालायचंय आणि 1 चमचा भरून इथे मी जलजिरा पावडर घातलेला आहे। तुम्हाला जर अस्सल गाड्यावरच्या पाण्याची चव हवी असेल तर यामध्ये 1 चमचा जलजिरा पावडर हे नक्कीच घाला। तर या स्टेजला इथे आपण हे पाणी थोडंसं टेस्ट करून घेऊया। तुम्हाला जर कुठले मसाले इथे थोडेफार कमी वाटले तर तुम्ही पुन्हा ॲड करून घेऊ शकता। तर यामध्ये मी चाट मसाला घालायचे विसरले होते, तर 1 चमचा चाट मसाला सुद्धा घालून घेतला आणि सगळ्यात शेवटी इथे मी यामध्ये खारी बुंदी घालून घेतलेली आहे। तर इथे आपलं मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं तिखट पाणी सुद्धा बनवून तयार झालेलं आहे। तर इथे मी हे पाणी खूप जास्त प्रमाणात बनवलेलं आहे, कारण आमच्या घरी हे पाणी खूप जास्त प्रमाणात पिल्या जातं। तर सर्व करण्यासाठी हे पाणी मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। तर इथे आपले संपूर्ण पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। तर इथे मी आता सर्व करून घेते। तर पाणीपुरीचं तिखट पाणी, पाणीपुरीच्या पुऱ्या, पाणीपुरीचं गोड पाणी आणि हा आपला पाणीपुरीचा चटपटीत असा आलूचा मसाला, त्यानंतर खारी बुंदी। तर इथे आपले पाणीपुरीचं छान असं सर्विंग झालेलं आहे। तर आता आपण प्लेटसुद्धा तयार करून घेऊया। तर या पुऱ्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता, एकदम क्रिस्पी अशा पुऱ्या बनवून तयार होतात। थंड झाल्यावर सुद्धा ह्या मऊ पडत नाहीत। महिनाभर जरी तुम्ही ह्या पुऱ्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवल्या तरी देखील ह्या पुऱ्या अजिबात मऊ पडत नाहीत। मी सांगते म्हणून एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आणि पाणीपुरीचं पाणी एकदा नक्की ट्राय करून पहा। अगदी स्ट्रीट स्टाईल गाड्यावर मिळते तसंच पाणीपुरी बनवून तयार होते। तुम्हाला वेगळं असं बाहेर जाऊन खाण्याची अजिबात गरज लागत नाही। तर इथे पहा, इथे माझ्या मुलांना सुद्धा मोह आवरत नव्हता, त्यांनी अगोदरच 1 प्लेट पाणीपुरी खाल्लेली आहे, तरी देखील मी सर्व करत असताना मध्येच प्लेट घेऊन आलेली आहे। तुम्ही बघू शकाल साईडला प्लेट तुम्हाला दिसतच असेल, कारण त्यांना खूप घाई झाली होती पाणीपुरी खाण्याची। तर इथे मी पाणीपुरीची प्लेट छान असं सर्व करून घेतली। त्यामध्ये आलू मसाला, खारी बुंदी, गोड पाणी, तिखट पाणी सगळं ह्यामध्ये मी सर्व करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल या पुऱ्याच्या आतमधून सुद्धा हे पाणी दिसत आहे। इतक्या पातळ ट्रान्सपरंट अशा ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत। हीच एक खासियत आहे पाणीपुरीची, का पाणीपुरीचं पाणी हे पाणीपुऱ्याच्या आतमधून दिसायला हवं, तरच पाणीपुरी खाण्याची खरी मजा येते। तर एकदा तरी तुम्ही देखील माझ्या ह्या पद्धतीने ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आणि पाणीपुरीचं पाणी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।